मित्रांनो, आजचा विषय साधा वाटेल पण परिणाम प्रचंड मोठे आहेत आणि कदाचित तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचा आहार, तुमचं मन आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण आज आपण बोलणार आहोत त्या पांढऱ्या गोड पदार्थाबद्दल जो आपल्या प्रत्येक घरात आहे, आपल्या प्रत्येक चहात आहे, प्रत्येक बिस्किटात आहे आणि नकळत आपल्या रक्तात मिसळत आहे, साखर. सकाळी उठल्यावर चहा घेतो, 2 चमचे साखर, नाश्त्यात बिस्किटं, ब्रेड, जॅम, दुपारी थोडीशी गोड चव, संध्याकाळी कोल्ड्रिंक, रात्री डेझर्ट आणि आपल्याला वाटतं आपण काही विशेष गोड खात नाही, पण खरं चित्र वेगळंच आहे. कारण ही साखर हळूहळू आपल्या शरीरात साठत जाते आणि एका शांत विषासारखी काम करते. तुम्ही कधी विचार केलात का की फक्त 21 दिवस जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद केली तर काय होईल? फक्त 3 आठवडे, ना आयुष्यभराचा त्याग, ना काही कठीण डाएट, फक्त 21 दिवसांचा प्रयोग. सुरुवातीला शरीराला धक्का बसतो, कारण आपला मेंदू साखरेला सवयीचा झालेला असतो. जसे एखाद्या व्यक्तीला रोज चहा न मिळाला तर डोकेदुखी होते, तसंच काहीसं इथे होतं. पहिल्या 5 दिवसांत तुम्हाला थकवा जाणवू शकतो, डोकेदुखी होऊ शकते, चिडचिड वाढू शकते, गोड खायची तीव्र इच्छा होऊ शकते आणि तुम्हाला वाटेल की हा निर्णय चुकीचा होता. पण इथेच खरी परीक्षा असते, कारण हे लक्षणं म्हणजे तुमचं शरीर साखरेच्या व्यसनातून बाहेर पडत आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर मेंदूला डोपामिनचा अचानक कमी पुरवठा होतो आणि त्यामुळे मूड खाली जातो. पण मित्रांनो, ही अवस्था कायमची नसते, ती काही दिवसांची असते आणि जर तुम्ही या टप्प्यात ठाम राहिलात तर 6व्या दिवसापासून एक वेगळाच अनुभव सुरू होतो. 6 ते 10 दिवसांदरम्यान मेंदू हळूहळू स्थिर होऊ लागतो, विचार स्वच्छ होतात, लक्ष केंद्रित होतं, ब्रेन फॉग कमी होतो आणि तुम्हाला जाणवू लागतं की तुमचं डोकं जणू काही हलकं झालं आहे. अनेक लोक सांगतात की साखर बंद केल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये काम करताना जास्त फोकस मिळाला, निर्णय घेणं सोपं झालं आणि अनावश्यक चिंता कमी झाली. कारण जास्त साखर मेंदूत सूज निर्माण करू शकते आणि ती सूज कमी होऊ लागली की मेंदूची कार्यक्षमता सुधारते. तुम्ही कल्पना करा की रोज गोड खाणं म्हणजे तुमच्या मेंदूवर हलका पण सतत ताण देणं आहे आणि तो ताण कमी झाला की तुमचा मूड नैसर्गिकरित्या स्थिर होतो. आता पुढचा टप्पा येतो 11 ते 15 दिवसांचा आणि इथे शरीरातील एक महत्त्वाचा बदल सुरू होतो. इन्स्युलिन संवेदनशीलता सुधारते. आपण जेव्हा साखर खातो तेव्हा शरीर इन्स्युलिन सोडतं, जे रक्तातील साखर पेशींमध्ये पाठवतं. पण सतत गोड खाल्ल्यामुळे पेशी इन्स्युलिनकडे दुर्लक्ष करू लागतात आणि हळूहळू इन्स्युलिन रेझिस्टन्स तयार होतो, जो पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीसचा मार्ग मोकळा करू शकतो. पण जेव्हा तुम्ही साखर थांबवता तेव्हा शरीराला विश्रांती मिळते, इन्स्युलिन पुन्हा प्रभावीपणे काम करू लागतं आणि रक्तातील साखर स्थिर राहू लागते. याचा अर्थ काय? अचानक भूक लागणं कमी होतं, जेवल्यानंतर सुस्ती कमी येते आणि शरीरात ऊर्जा संतुलित राहते. या टप्प्यावर अनेकांना जाणवतं की त्यांचं वजन हळूहळू कमी होऊ लागलं आहे, कारण साखरेतून येणाऱ्या रिकाम्या कॅलरीज बंद झालेल्या असतात आणि शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं. मित्रांनो, हा बदल जादू नाही, ही शरीराची नैसर्गिक रचना आहे, पण आपण तिला काम करू देत नाही कारण आपण सतत साखर देत राहतो. आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, 21 दिवसांचा प्रयोग करून पाहणं इतकं कठीण आहे का? सुरुवातीचे काही दिवस कठीण असतील, पण त्यानंतर जे बदल दिसतात ते आश्चर्यचकित करणारे असतात. आणि अजूनही या कथेतला सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे, कारण पुढील दिवसांत तुमच्या हृदयापासून त्वचेपर्यंत आणि झोपेपासून मानसिक आरोग्यापर्यंत असा बदल होतो की तुम्हाला वाटेल तुम्ही नवीन आयुष्य सुरू केलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की 16व्या दिवसानंतर शरीरात नेमकं काय घडतं आणि का अनेक तज्ज्ञ 21 दिवसांचा हा नियम सुचवतात. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत त्या टप्प्यावर जिथून खरे फायदे स्पष्टपणे दिसू लागतात. कारण 16 ते 20 दिवसांच्या दरम्यान शरीरात असा बदल सुरू होतो जो थेट तुमच्या हृदयाशी, रक्तवाहिन्यांशी आणि एकूणच दीर्घायुष्याशी संबंधित आहे. जास्त साखर घेतल्यामुळे LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि HDL म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो. रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर चरबी साठू शकते आणि हृदयावर ताण वाढतो. पण जेव्हा तुम्ही सलग 2 ते 3 आठवडे साखर बंद ठेवता तेव्हा शरीरातील हे संतुलन सुधारू लागतं. रक्त अधिक सुरळीत वाहू लागतं, रक्तदाब नैसर्गिकरित्या स्थिर राहू लागतो आणि हृदयावरचा अनावश्यक ताण कमी होतो.
विशेषतः ज्यांना आधीच उच्च रक्तदाब, जास्त वजन किंवा कौटुंबिक हृदयरोगाचा इतिहास आहे, त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता विचार करा, आपण रोज गोड खाऊन स्वतःवर हळूहळू जो धोका वाढवत असतो तो फक्त 21 दिवसांच्या संयमाने कमी करू शकतो. पुढचा मोठा बदल दिसतो तो त्वचे आणि केसांमध्ये, कारण साखर शरीरातील कोलॅजेनला नुकसान पोहोचवणाऱ्या प्रक्रियांना चालना देऊ शकते, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. सुरकुत्या लवकर पडू शकतात आणि मुरूम वाढू शकतात. पण साखर बंद केल्यानंतर काही आठवड्यात त्वचेची चमक वाढते, सूज कमी होते, चेहऱ्यावरचा तेलकटपणा संतुलित होतो आणि अनेकांना जाणवतं की त्वचा अधिक स्वच्छ दिसते. केसांच्या मुळांनाही पोषण चांगलं मिळू लागतं, कारण रक्तप्रवाह सुधारतो आणि केस गळतीत घट दिसू शकते. इतकंच नाही तर झोपेवरही सकारात्मक परिणाम दिसतो, कारण रक्तातील साखरेचे सततचे चढउतार झोपेचा दर्जा बिघडवू शकतात. 21 दिवस साखर टाळल्यावर शरीराचं जैविक घड्याळ म्हणजेच सर्केडियन रिधम संतुलित होतं. रात्री झोप पटकन लागते, मध्ये मध्ये जाग येणं कमी होतं आणि सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवतो. आता आपण वजनाबद्दल बोलूया, कारण हा मुद्दा बहुतेकांना सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो. साखर म्हणजे रिकाम्या कॅलरीज आणि त्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात, विशेषतः पोटाभोवती. जेव्हा तुम्ही साखर बंद करता तेव्हा शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेल्या चरबीचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे फॅट बर्निंगची प्रक्रिया सुरू होते. काही लोकांना 15 ते 21 दिवसात 2 ते 4 किलो वजन घटल्याचं जाणवतं, विशेषतः जर त्यांनी चालणं, हलका व्यायाम आणि संतुलित आहारही ठेवला असेल तर. वजन कमी झालं की चालताना दम लागत नाही, जिना चढताना थकवा कमी येतो आणि आत्मविश्वास वाढतो. आता दात आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल बोलायचं तर साखर ही तोंडातील बॅक्टेरियांसाठी अन्न असते आणि ते ॲसिड तयार करून दातांमध्ये कीड निर्माण करतात. साखर कमी झाली की दातांची झीज कमी होते, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाचा वास सुधारतो. ऊर्जा आणि स्टॅमिनाबद्दल एक मोठा गैरसमज आहे की साखर लगेच ऊर्जा देते म्हणून ती चांगली, पण ती ऊर्जा क्षणिक असते, जशी रॉकेटसारखी वर जाते आणि लगेच खाली येते. साखर बंद केल्यानंतर शरीर चरबी आणि प्रोटीनमधून स्थिर ऊर्जा निर्माण करू लागतं, जी दिवसभर टिकते. अनेकांना जाणवतं की दुपारची सुस्ती कमी झाली आहे आणि कामात सातत्य वाढलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, कारण जास्त फ्रुक्टोजमुळे लिव्हरमध्ये चरबी साठू शकते, ज्याला फॅटी लिव्हर म्हणतात. साखर कमी केल्यावर लिव्हरला विश्रांती मिळते आणि त्याची कार्यक्षमता सुधारते. पण मित्रांनो, अजून एक अतिशय महत्त्वाचा भाग बाकी आहे, मानसिक आरोग्य. कारण साखरेचे सततचे चढउतार मूड स्विंग्स, चिंता आणि चिडचिड वाढवू शकतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की 21 दिवस पूर्ण झाल्यावर मन आणि भावना कशा बदलतात आणि हा छोटा निर्णय तुमच्या आयुष्याला कोणती नवी दिशा देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. कारण 21 दिवस पूर्ण झाल्यावर जो बदल तुम्ही अनुभवता तो फक्त शरीरापुरता मर्यादित राहत नाही, तर तो तुमच्या मनात, आत्मविश्वासात आणि जगण्याच्या दृष्टिकोनात दिसू लागतो. अनेक अभ्यास सुचवतात की जास्त साखर मेंदूतील रसायनांच्या संतुलनावर परिणाम करू शकते, ज्यामुळे मूड स्विंग्स, चिंता आणि थकवा वाढू शकतो. जेव्हा तुम्ही 21 दिवस साखर टाळता तेव्हा हे चढउतार कमी होतात आणि मन अधिक स्थिर वाटू लागतं. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं कमी होतं, भावनिक संतुलन सुधारतं आणि निर्णय शांतपणे घेता येतात. कल्पना करा की तुम्ही सकाळी उठलात आणि डोकं जड नाही, शरीर सुस्त नाही, मन शांत आहे आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. हा अनुभव अनेकांना साखर बंद केल्यानंतर मिळाल्याचं जाणवतं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, 21 दिवसांनंतर काय? पुन्हा जुन्या सवयींकडे परत जायचं का, की या नव्या सवयीला आयुष्याचा भाग बनवायचं? मित्रांनो, हा निर्णय तुमचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही 21 दिवस जे साध्य केलं ते तुमच्या इच्छाशक्तीचं उदाहरण आहे. जर तुम्ही गोड खायची तीव्र इच्छा नियंत्रित करू शकता तर आयुष्यातील इतर सवयीही बदलू शकता. आता व्यावहारिक बाजू पाहूया. साखर पूर्णपणे टाळताना तुम्ही काय खाऊ शकता? नैसर्गिक गोडवा देणारी फळं, खजूर मर्यादित प्रमाणात, घरी बनवलेले कमी गोड पदार्थ, प्रथिनयुक्त नाश्ता, भरपूर पाणी आणि फायबरयुक्त आहार, हे सगळं मदत करू शकतं. सुरुवातीला क्रेविंग्ज येतील, पण त्या लाटेसारख्या असतात, काही मिनिटात कमी होतात जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही तर. तुम्ही स्वतःला विचारा, मला आत्ता खरोखर भूक आहे की फक्त सवय बोलते आहे? हा छोटासा प्रश्न मोठा फरक करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी आहे. कारण साखर ही शत्रू नाही, पण अतिरेक नक्कीच धोकादायक आहे. 21 दिवसांचा हा प्रयोग म्हणजे स्वतःशी केलेलं एक वचन आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.
आजच ठरवा, तारीख ठरवा आणि पुढील 21 दिवस साखरमुक्त राहण्याचा संकल्प करा. आणि जर तुम्ही हा चॅलेंज स्वीकारत असाल तर खाली कॉमेंटमध्ये मी सुरू केलं असं लिहा, कारण तुमची एक कॉमेंट दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या विषयासह, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, जागरूक रहा आणि लक्षात ठेवा की तुमच्या थाळीतला प्रत्येक घास तुमचं भविष्य घडवत असतो. 21 दिवसांचा हा प्रवास तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या नव्या सुरुवातीचा पहिला दिवस ठरेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.